नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। मिरज महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या चतुर पोलिसांनी छापा टाकून 570 किलो वजनाच्या सुगंधित तंबाखूसह एकूण 11,02,600 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला। सांगली मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणे यांना वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री संदीप घुगे साहेब माननीय श्री प्रणील गिल्डा, श्री संदीप शिंदे यांनी नशामुक्त भारत अभियानच्या पार्श्वभूमीवर गांजा, गुटखा तसेच नशेच्या साहित्याची खरेदी व विक्री करणाऱ्यावर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते। वरिष्ठांच्या सूचनेचे काटेकोर पालन करून पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी अशा लोकांची माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश डीबी पथकाकडे व अंमलदार यांना सूचना दिल्या। त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने वेळोवेळी कारवाई करीत नशेखोर व अंमली पदार्थाची विक्री रोखण्याच्या अनुषंगाने छापा कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे। नमूद पोलीस पथक महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक श्री संदीप शिंदे यांना 23 जून 2025 रोजी रात्री उशिरा गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली। मिरज ते नेची बामणी रोडवर हायवे ब्रिजच्या खाली आयशर ट्रक MH15 FV 1108 संशयितरित्या उभा असून सदरच्या ट्रकमधून 2 असम काहीतरी संशयित मुद्देमाल खाली उतरत असल्याचे समजले। त्या अनुषंगाने सापळा लावून पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ फोटोग्राफरसह मोठ्या सिताफीने पळून जाण्याची संधी न देता रंगेहात मुद्देमालासह पकडले। त्यांना ट्रकमधील साहित्याबाबत विचारले असता उडवा उडवीची उत्तरे दिली। त्यानंतर ट्रकची झडती घेतली असता लिंबू व इतर शेतीमाल असल्याचे बनव केल्याचे दिसून आले। त्यानंतर 200 लिंबू पोत्याखाली महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूचा साठा दिसून आला। त्यामुळे नमूद पथकाने आरोपींना विश्वासात घेऊन आणखी काही माहिती विचारली असता सदरचा सुगंधी तंबाखू साठा रिहान मलिक मुबारक मुल्ला वय 24 राहणार शहापूर दत्तनगर इचलकरंजी कोल्हापूर याची सांगणेवरून कर्नाटक राज्यातून आणला असून तो मिरज व इचलकरंजी परिसरात पानपट्टी धारकांना चढ्या दराने किरकोळ स्वरूपात विक्री करणार होते। नमूद पथकाने 570 किलो सुगंधी तंबाखूसह 11,02,600 रुपयेचा मुद्देमाल जप्त करून पुढील चौकशीसाठी रिहान मलिक मुल्ला यास ताब्यात घेतले आहे। तसेच वरील संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब, पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा, पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड, श्री संदीप गुरव, अभिजित धनगर, अभिजित पाटील, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, सूरज पाटील, नानासाहेब चंदनशिवे, राजेंद्र विनोद चव्हाण, अमोल तोडकर, बसवराज कुंदगोळ, जावेद शेख, मोसिन टिनमेकर, सतीश कुमार पाटील, सुनील कांबळे यांच्या टीमने केली। नशिली पदार्थाची विक्री व खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांचे नागरिकांनी नाव सांगून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मिरज महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी केले आहे। त्यामुळे नशिली पदार्थांच्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत। इंडियन न्यूज 28 सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट। जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणील गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी हायवेलगत ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत 570 किलो सुगंधी तंबाखू माल व एक आयशर 4 चाकी वाहन असं एकूण 11,26,00 रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते। याची माहिती प्राप्त होताच पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम 2 व नंतर तपासांतर्गत 1 अशा 3 आरोपींना अटक करून माननीय न्यायालयासमक्ष हजर केले होते। माननीय न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींना 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन 26 तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत।
यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणय जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे.